कॉम्प्युटर फंडामेंटल विषयी थोडक्यात माहिती. या टॉपिकमध्ये आपण संगणक म्हणजे काय, संगणकाचे कार्य, संगणकाला लागणाऱ्या गोष्टी, संगणकांचे जनरेशन आणि कॉम्प्युटरचे प्रकार. सर्वप्रथम संगणक म्हणजे काय बघूयात. संगणक म्हणजेच कॉम्प्युटर हा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असून आपण दिलेली माहिती व सूचना योग्य प्रकारे प्रक्रिया करून थोड्याच वेळात अचूक माहिती देणारं यंत्र म्हणजेच संगणक. संगणक संगणकाचे पूर्ण कार्य इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट या 3 स्तरावर चालते. म्हणजेच युजर वापरकर्ता ज्यावेळेस डेटा इनपुट डिव्हाइसद्वारे दिल्यानंतर संगणक सीपीयू म्हणजेच मायक्रो प्रोसेसरद्वारे डेटावर प्रक्रिया करून आपणास हवी असलेला आउटपुट देतो. म्हणजेच संगणक दिलेली माहिती स्वतःच्या भाषेत रूपांतर करतो व आउटपुट मात्र आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये पुरवतो. हेच यंत्र म्हणजेच कॉम्प्युटर. कॉम्प्युटर इनपुट घेतो, प्रोसेस करतो आणि मग आपल्याला आउटपुट देतो. त्याच्यानंतर संगणकाला लागणाऱ्या गोष्टी म्हणजेच इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ कॉम्प्युटर. संगणकाला एकूण 5 भागाची गरज असते किंवा 5 भागात याची विभागणी करण्यात आली आहे. युजर, डेटा, पद्धत म्हणजे प्रोसिजर, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. आपण हे जर 5 भाग कॉम्प्युटरला नसतील तर कॉम्प्युटर उपयोगच येत नाही. युजर म्हणजेच वापरणारे लोक, पीपल. जर वापरणारे लोकच नसतील तर कॉम्प्युटरला काहीच अर्थ नाही. कॉम्प्युटर आला म्हणजेच डेटा आला. डेटा असेल तरच आपण कॉम्प्युटरवरती फीडअप करतो. प्रोसिजर योग्य पद्धतीने आपण काम करतो म्हणजेच प्रोसिजर. सॉफ्टवेअर जेणेकरून एखादं काही काम करायचं असलं, बायोडेटा टाइप करायचा असला म्हणा किंवा काहीही काम करायचं असलं तर आपल्याला योग्य सॉफ्टवेअर असणं गरजेचं आहे. हे सॉफ्टवेअर घेताना, डाटा एंटर करताना किंवा काहीही काम करताना आपल्याला हार्डवेअरची गरज लागते म्हणजेच डिव्हाइसेसची गरज लागते जसे की कीबोर्ड, माऊस वगैरे हे सर्व हार्डवेअरमध्ये येतात. म्हणजेच कॉम्प्युटरला हे 5 भाग अतिमहत्त्वाचे आहेत. युजर, डेटा, प्रोसिजर, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. आणि आता नवीन गरज एक आहे ते म्हणजे इंटरनेट. आजकाल इंटरनेट शिवाय कोणतंही काम चालत नाही. कॉम्प्युटरवरती इंटरनेट आता हा महत्त्वाचा भाग होऊन बसला आहे. आता याच यंत्रणेमध्ये जो युजर असतो तो संगणक हाताळतो आणि हार्डवेअरद्वारे सॉफ्टवेअरच्या मदतीनं वेगवेगळ्या पद्धती वापरून डेटा संगणकाला देत असतो. अशा पद्धतीने कॉम्प्युटरचे काम चालतात. हे होते इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ द कॉम्प्युटर. त्याच्यानंतर कॉम्प्युटर आज आपण जो हाताळतोय तो डायरेक्टली आजचा जो कॉम्प्युटर आहे तो डायरेक्टली आपण नाही बघितला. जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये सुधारणा होत गेल्यात, प्रत्येक क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजी वाढत गेली, तसं त्याचं कॉम्प्युटरमध्ये सुद्धा हळू-हळू डेव्हलपमेंट झाली आणि आज आपण एका तळहातावरती मावेल असा कॉम्प्युटर बघतोय. हे कशामुळं? तर वेगवेगळ्या जनरेशन्समध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी यूज करून जनरेशन्स कॉम्प्युटरचे हे झालेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट जनरेशन 1940 पासून ते 1956 चा काळ जो होता, त्यावेळेस व्हॅक्यूम ट्यूब्स वापरले गेले कॉम्प्युटर बनवण्यासाठी. त्यावेळेस एका कॉम्प्युटरला बसण्यासाठी खूप मोठी जागा जाऊ लागली. त्याच्यानंतर सेकंड जनरेशनमध्ये 1956 ते 1963 चा काळ होता. त्यामध्ये ट्रान्झिस्टर वापरले, त्यामुळे आधीपेक्षा कॉम्प्युटरचा साईज कमी झाला. थर्ड जनरेशन 1964 ते 1971 इंटिग्रेटेड सर्किटचा वापर केला गेला. आयसी ज्याला आपण म्हणतो थर्ड जनरेशन, त्यामुळे कॉम्प्युटरचा साईज आणखीन थोडा कमी झाला. फोर्थ जनरेशन म्हणजे प्रेझेंट सध्या सगळ्या पीसीमध्ये मायक्रो प्रोसेसर अवेलेबल आहेत. सीपीयू आपण ज्याला म्हणतो, मायक्रो प्रोसेसर एका छोट्याशा चिपवरती आपले कॉम्प्युटर हाताळतोय आपण सगळे. ही झाली फोर्थ जनरेशन. आजचा जो पण काळ आहे तो मायक्रो प्रोसेसरचाच आहे. एवढंच की फिफ्थ जनरेशनमध्ये प्रेझेंट जो काळ आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ आहे. हे अशा पद्धतीने कॉम्प्युटरचे जनरेशन्स आपण पाहिले. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन आणि सध्याची चालू जी पिढी आहे ती फिफ्थ जनरेशन. एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोट हे सगळे आता फिफ्थ जनरेशनच्या मध्ये मोडले जातात. त्याच्यानंतर आपण कॉम्प्युटरचे प्रकार बघून घेत. कॉम्प्युटरचे प्रकार साईजनुसारही डिवाइड झालेले आहेत. जसं की मिनी कॉम्प्युटर, मेनफ्रेम कॉम्प्युटर, सुपर कॉम्प्युटर आणि मायक्रो कॉम्प्युटर. आपण आता हे चारही पीसींचा उपयोग कुठे होते ते बघूयात. मिनी कॉम्प्युटरचा उपयोग जास्त करून सायंटिफिक
कॉम्पिटिशन्स, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग, बिझनेस ट्रान्झॅक्शन प्रोसेस करण्यासाठी, फाईल हँडलिंग करण्यासाठी आणि डेटाबेस मॅनेजमेंटसाठी मिनी कॉम्प्युटरचा उपयोग केला जातो या क्षेत्रांमध्ये. पुढचा कॉम्प्युटर बघूयात मेनफ्रेम. एक मोठा रेफ्रिजरेटरचा आकाराचा कॉम्प्युटर असतो. हा मेनफ्रेम कॉम्प्युटर मेनली फायनान्स आणि गव्हर्नमेंट, हेल्थ केअर आणि बाकी इतर क्षेत्रात उपयोगी केला जातो. त्याच्यानंतर सुपर कॉम्प्युटर हे देखील सर्वात मोठे कॉम्प्युटर्स आहेत, जास्ती करून सायंटिस्ट रिसर्च करण्यासाठी, डेटा एनालिसिस करण्यासाठी, वेदर फोरकास्टिंगसाठी, सायंटिफिक सिम्युलेशनसाठी, ग्राफिक फ्लुइडसाठी, डायनामिक कॅल्क्युलेशनसाठी, न्यूक्लिअर एनर्जी जसं मोठ्या-मोठ्या इलेक्ट्रॉनिक डिझाईन्स करण्यासाठी, अॅनालाइज करण्यासाठी, जिओलॉजिकल डेटा, इस्रो, नासा अशा मोठमोठ्या संशोधन कार्यामध्ये हे सुपर कॉम्प्युटर वापरले जातात. आणि आपण जो सर्वात महत्त्वाचा कॉम्प्युटर वापरतो, तो म्हणजेच मायक्रो कॉम्प्युटर. चौथा प्रकार मायक्रो कॉम्प्युटर. मायक्रो कॉम्प्युटर हे शक्यतो करून पर्सनल कॉम्प्युटर पीसी अशा ओळखले जातात. हे शक्यतो करून एखाद्या ऑफिसेसमध्ये, क्लासेसमध्ये, शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये वापरले जातात डेली याच्यामध्ये. बाकीचे सुपर कॉम्प्युटर, मिनी कॉम्प्युटर, मेनफ्रेम कॉम्प्युटर आपण वैयक्तिक क्षेत्रात वापरत नाही. आपण डेली या क्लासेसमध्ये, ऑफिसेसमध्ये, शॉप्समध्ये मुख्यत्वे करून मायक्रो कॉम्प्युटरच वापरला जातो. त्यामुळे फंडामेंटलमध्ये आपण मायक्रो कॉम्प्युटरचीच थेअरी बघणार आहोत. याला कोणकोणते हार्डवेअर लागतात, कोणकोणते सॉफ्टवेअर आपण वापरतो किंवा वेगळे इनपुट डिव्हाइसेस कुठले लागतात, आउटपुट डिव्हाइस कोणते लागतात, ही माहिती आपण बघणार आहोत. मायक्रो कॉम्प्युटर ज्यालाच पीसी, पर्सनल कॉम्प्युटर असं देखील म्हटलं जातं. ह्या कॉम्प्युटरमध्ये सुद्धा पुन्हा वेगवेगळे प्रकार मोडतात. जसं की डेस्कटॉप, यालाच आपण पीसी असं म्हणतो. पीसी पर्सनल कॉम्प्युटर. डेस्कटॉप कॉम्प्युटर, लॅपटॉप, नोटबुक, टॅबलेट, हँडहेल्ड कॉम्प्युटर्स, स्मार्टफोन्स हे सगळे मायक्रो कॉम्प्युटरचेच प्रकार आहेत. सगळ्यात पहिला डेस्कटॉप कॉम्प्युटर. ह्या कॉम्प्युटरला पूर्ण संच येतो. मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, सिस्टम युनिट असा पूर्ण संच जो असतो त्याला डेस्कटॉप कॉम्प्युटर असं म्हटलं जातं. हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॅरी ऑन केला जात नाही. एका ठिकाणी फिटिंग करून ठेवला की एकाच ठिकाणी आपल्याला तो वापरता येईल. लॅपटॉप, लॅपटॉप हा सुद्धा डेस्कटॉप सारखाच आहे. एवढंच की याला संच, कीबोर्ड आणि सीपीयू याला इनबिल्टच असतात. त्यामुळे आपण हा कुठेही घेऊन जाऊ शकतो. लॅपटॉपलाच नोटबुक कॉम्प्युटर असं म्हणतात. त्याच्यापेक्षा छोटे असलेले टॅबलेट पीसी, त्याच्यापेक्षा लहान असलेले आपले सध्या जे आपण वापरतोय ते स्मार्टफोन्स किंवा त्याच्या आधी पण वापरत होते ते म्हणजे पर्सनल डिजिटल असिस्टंट हे सगळे मायक्रो कॉम्प्युटरचेच प्रकार आहेत.